हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मऊ लुसलुशीत आणि भरपूर सारण भरून, अजिबात भरपूर सारण भरलं तरी न फुटणारा एकदम छान असे थंडीमध्ये गरमागरम आलू पराठे कसे करायचे ते पाहणार आहे. एकदम टम्म फुगलेले, मऊ लुसलुशीत आणि छान असे चविष्ट आणि एकदम छान असं बनवणार आहे. बघा, तुम्ही या पद्धतीने बनवून बघा, तुमचे पण पराठे छान होतील, अजिबात फुटणार नाही. आणि एक पण पराठा आपला छान असं फुटलेला नाही, छान झालेले आहेत. बघा, मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले असे आणि चविष्ट झालेले आहेत. बघा, कमी साहित्यात कमी वेळात मस्त असे गरमागरम पराठे बघा कसे करायचे ते पाहणार आहे. एकदम छान होतात आणि मस्त होतात. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथे आपण आलू पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम पीठ मळून घेणार आहे. त्यासाठी आपण 3 कप मी इथे गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. या कपने 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बघा, पराठे बनवताना, आलू पराठे बनवताना आपल्याला कणिक आपली छान अशी मऊसूद असली पाहिजे, तरच आपले पराठे छान होतात, मऊ लुसलुशीत. मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. बघा, आणि मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा, अजिबात आपल्याला कणिक घट्ट मळायची नाही. जर घट्ट आपलं पीठ असेल तर पराठे फुटतात. बघा, त्यामुळे कणिक आपल्याला छान असं थोडं पाणी घालून मी मऊसूद अशी कणिक मळून घेणार आहे, पीठ मळून घेणार आहे मऊसूद असं. इथे बघा, थोडं पाणी घालून छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. बघा, अजिबात जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आता त्यावर मी 1 चमचा तेल घालून घेते, म्हणजे छान अशी आपली मऊसूद कणिक आपली भिजते. बघा, तेल घालून 1 मिनिट मी मळून घेणार आहे. बघा, तेल घालून त्यामध्ये 1 मिनिट मळून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आणि 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचं, म्हणजे छान भिजते तर आपण दुसरी तयारी करूया. आपण आलू पराठ्यांसाठी हे वाटण बनवणार आहे. त्यासाठी बघा, मी अर्धा चमचा इथे बडीशेप घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. हे असं वाटण करून घ्यायचं. वाटणामुळे आपल्या आलू पराठ्यांना भन्नाट अशी चव येते. बघा, बिना पाणी घालता हे छान असं वाटण बनवून घेणार आहे. वाटण आपलं छान असं बनलेलं आहे. आता इथे बघा, आलू पराठे बनवण्यासाठी 5 ते 6 बटाटे मी असे छान उकडून घेतलेले आहेत. अजिबात हे ओलसर नाहीत. बघा, हे छान असे मऊसूद आपले बटाटे शिजलेले आहेत. बघा, छान असे बटाटे शिजलेले आहेत, अजिबात ओलसर नाहीत. बघा, आता हे मॅश करून घेणार आहे. त्यासाठी मी मॅशरने पहिला मॅश करून घेते आणि नंतर हाताने करून घेणार आहे. तुम्ही हाताने करा किंवा मॅशरने करा. इथे बघा, छान असं मी हाताने छान असं मऊसूद असं मॅश करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते सगळं वाटण घालून घ्यायचं आहे. आणि वाटण घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. बघा, हळद घातलेली आहे अर्धा चमचा. आणि छान अशी चव येण्यासाठी मी 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अजिबात वाटणामध्ये मीठ घालायचं नाही, नाहीतर मिरचीला पाणी सुटतं आणि आपलं स्टफिंग पातळ होऊ शकतं. बघा, आणि इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घातले. तुम्ही याऐवजी चाट मसालासुद्धा घालू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची, बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी घातलेली आहे. आणि आपलं सारण थोडा वेळ राहिलं तर ते पातळ होतं, ते होऊ नये म्हणून इथे 2 चमचे भाजलेलं बेसन पीठ घातलेलं आहे. त्यामुळे बेसनामुळे छान चव येते आणि स्टफिंग आपलं घट्ट राहतं. बघा, छान असं घट्ट राहण्यास मदत होते. त्यामुळे भाजलेले बेसन 2 चमचे घातलेलं आहे. छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, छान असं. आणि अजिबात आपलं हे स्टफिंग आहे ते पातळ झालेलं नाही. बघा, छान असं घट्टच आहे. बघा, मस्त असं. आणि या सारणाचे मी गोळे करून घेते, म्हणजे नंतर आपण जेव्हा पराठे बनवतो तेव्हा पटकन बनवता येतात आणि आपल्याला हात पण सारखे खराब करायला लागत नाहीत. बघा, मी मोठे गोळे करून घेते. भरपूर असं सारण बनवून छान असे आपण करून घेणार आहे पराठे.
सगळे मी सारणाचे गोळे करून घेतलेले आहेत बघा, मोठे मोठेच केलेले आहेत. आता पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे बघा. आता त्याला पुन्हा एकदा आपण 1 मिनिटभर मळून घ्यायचं, म्हणजे सॉफ्ट पीठ आपलं तयार होतं बघा. इथे 1 मिनिट मी छान असं मळून घेतलेलं आहे. पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी छान असं मळून घेतलं 1 मिनिटभर आणि त्यातला थोडासा पिठाचा गोळा काढून घेते. जे आपण सारण घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा मी थोडा छोटाच गोळा घेतलेला आहे. छान असं गोल करून घेते मी छान असं बघा. या पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकताय. इथे बघा सारणापेक्षा थोडासा छोटाच घेतलेला आहे. इथे मी कोरडं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी बुडवून घेतलेलं आहे आणि आपण वाटी बनवून घेणार आहे. हाताला आपली कणिक चिकटू नये म्हणून थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. आणि जो मधला भाग असतो थोडा आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि साईडचं पातळ करून घ्यायची आहे वाटी आपल्याला, म्हणजे सारण भरताना आपल्याला छान असं याचा उंडा करता येतो. आता आपल्याला सारण आत ढकलत आपल्याला छान असं साईडचं जे आपलं पीठ आहे ते वर काढत सारण आत ढकलत छान असं उंडा करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आणि जे आपलं वरचं जे कडा आहे त्या एकत्र करून छान असं मिटवून घ्यायचं आणि आपलं छान असं वरचं जे पीठ आहे एक्स्ट्राचं ते असं चिकटवून घ्यायचं आणि प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण सारण भरलेलं आहे ते सगळं पूर्ण कडापर्यंत पसरतं. आता कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे लाटताना आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येऊ नये. आणि थोडंसं हलक्या हातानेच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. दोन्ही साईडने छान असं मी करून बघा, जास्त पातळ नाही जास्त जाडसर नाही, या पद्धतीने पराठा मी लाटून घेतलेला आहे. अजिबात आपलं स्टफिंग बाहेर आलेलं नाही, छान असा पराठा लाटलेला आहे बघा. आणि पराठा भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला होता. तवा छान असा कडकडीत गरम झालेला आहे, त्यावर तेल घालून घ्यायचं. पहिलाच पराठा आपण यावर घालणार आहे, चिकटू नये म्हणून तेल घालून घ्यायचं. आपला तवा गरमच झालेला आहे, त्यावर आता मी पराठा घालून घेते. इथे बघा छान असा पराठा घालून थोड्याशा बुडबुडे यायला लागले की मग पलटी करून घ्यायचं आहे. छान असा बघा थोड्याशा बुडबुडे यायला लागलेत, मी पलटी करून घेतले इथं. आणि याला तेल तूप बटर काहीही लावू शकता तुम्ही. मी ते तेल लावते, तेल तूप बटर काहीही लावा बघा. मस्त असं दुसऱ्या साईडनं पण तेल लावून घेते बघा मी. छान असं तेल लावून छान असा पराठा भाजून घ्यायचा बघा. हे छान असे पराठे आपले टम्म फुगतात बघा, मस्त होतात बघा. छान असे आपले पराठे झालेले आहेत बघा, टम्म फुगलेले, मस्त चविष्ट आणि छान होतात बघा. कडेपर्यंत छान असं सारण भरतं बघा, भरलेलं आहे, छान झालेलं आहे बघा. मस्त सगळं सारण पसरलेलं आहे. छान असा मी दोन्ही साईडने खरपूस असा हा पराठा भाजून घेतलेला आहे बघा, मस्त दिसत आहे. तुम्ही पण बघू शकताय, तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. सगळे पराठे याच पद्धतीने मी बनवणार आहे आणि अशा पद्धतीच्या जाळीवर किंवा स्टँडवर काढून घ्यायचे, म्हणजे ते पाणी सुटत नाही त्याला. इथे बघा सगळे पराठे आपले बनवून झालेले आहेत, मस्त गरमागरम एकदम छान दिसत आहेत बघा, एकदम मस्त दिसत आहे. छान तुम्ही चटणी बरोबर, सॉस बरोबर किंवा लोणच्या बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. थंडीमध्ये गरम छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.